सरकारी जमिनीचा बाजार आणि सामान्यांवर अत्याचार। अलिबाग तालुक्यातील थळ येथील समुद्रलगतची जमीन नारायण खोटे यांना अटींसह लागवडीसाठी देण्यात आली होती। अटींनुसार या जमिनीबाबत कोणताही व्यवहार करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक होते। मात्र खोटे यांच्या वारसदारांनी अभिनेता शाहरुख खान यांची लेक सुहाना खान सोबत या जमिनीचा बेकायदेशीररित्या करोडोंचा सौदा केला। या सर्व घटनेमुळे सरकारी जमिनीचा काळा बाजार चालू असल्याचे स्पष्ट दिसून येते। सध्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग थळ येथील सुहाना खानच्या बेकायदेशीर जमिनी खरेदीची चर्चा जोरदार सुरू आहे। महत्त्वाचे म्हणजे ही जमीन सरकारी असून या जमिनीवर थेट 12,91,00,000 रुपयांचा बेकायदेशीर सौदा करण्यात आला। हा करोडोंचा सौदा कोणाच्याही वरद हस्ताशिवाय होणे शक्य नाही। त्याचबरोबर गरीब शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवलेली जमीन धनिक सेलिब्रिटींच्या खिशात का जात आहेत याचे उत्तर कोण देणार असा सवाल सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे। या बेकायदेशीर जमीन सौद्याबाबत तातडीने सर्वेक्षण व्हायला हवं, महसूल वसुली मोहीम राबवली जावी आणि नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते। मात्र प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव सांगतो अशा घटनांबाबतच्या तक्रारी फाईलमध्ये गाडल्या जातात आणि अब्जावधींच्या जमिनीचा काळा बाजार मात्र सुरूच राहतो। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।